जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण एस-पी-पी-यूच्या समर एक्झाम 2026च्या रिझल्ट बाबत अपडेट घेणार आहोत. आज दिनांक 27/6/2026 रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 12 अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर करून देण्यात आलेले आहे. तर यामध्ये हे 12 अभ्यासक्रम कोणते आहे, बाकी निकाल कधी जाहीर होतील याबाबत आपण माहिती घेणार आहोत. तसेच आज 27 जून रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नॉन एन-ई-पी टू एन-ई-पी विद्यार्थ्यांचे काही परीक्षा वेळापत्रक जाहीर केले. तसेच N+2+1 चे काही बॅकलॉग विद्यार्थी होते, त्यांचे देखील काही अभ्यासक्रमाचे परीक्षा वेळापत्रक जाहीर केले. त्याची माहिती बघणार आहोत. तसेच स्पेशल एक्झामचं टाइम टेबल पण एक जाहीर केलेलं आहे. ह्या स्पेशल एक्झाम कुणासाठी आहे, परीक्षा कुठे होणार आहे, परीक्षा कधीपासून सुरुवात होणार आहे, या सर्वांबाबत इत्थंभूत माहिती पुढच्या 5 ते 10 मिनिटांमध्ये देणार आहे. त्यामुळं संबंधित विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाला संपर्क साधू शकता. अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. सगळ्यात प्रथम आपण परीक्षेचा निकाल कोणकोणता जाहीर झाला त्याची माहिती बघूया. परीक्षेचा निकाल बघण्यासाठी तुम्ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या unipuणे.ac.in या ऑफिशियल होम पेजला जा. तिथे एक्झाम सेक्शन दिसेल, त्यावरती क्लिक करा. थोडं खालती स्क्रोल करा. इथे एक्झाम फॉर्म ऑनलाईन आणि त्याच्या खालती इथे तुम्हाला रिझल्ट म्हणून टॅब दिसेल, यावरती क्लिक करा. इथे ऑनलाईन रिझल्ट डिस्प्ले दिलेला आहे, त्यावरती क्लिक करा. त्यानंतर इथे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जवळ-जवळ सुरुवातीचे 12 अभ्यासक्रमाचे जे काही निकाल आहे, ते 27 जून रोजी जाहीर झाल्याचं तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील. त्यामध्ये फर्स्ट इयर बी-एस-सी कॉम्प्युटर सायन्सचे 2019 पॅटर्न, 2024 पॅटर्न आणि 2025 पॅटर्नचे विद्यार्थी आहे. तर यामध्ये हा जो काही 2024 पॅटर्न दिसत आहे, तो कुणासाठी निकाल आहे? जे विद्यार्थी ऑलरेडी सेकंड इयरला आहे आणि ज्यांचा बॅकलॉग फर्स्ट इयरचा आहे, त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी या लिंकवर जाऊन निकाल चेक करायचा आहे. पण जे विद्यार्थी आता 2025-26 बॅचला फर्स्ट इयर बी-एस-सी कॉम्प्युटर सायन्सला होते, त्यांनी या 3 नंबरच्या लिंकवर जाऊन काय करायचं आहे, निकाल बघायचा आहे. त्यांच्या हॉल तिकीटवर सुद्धा वरती 2025 पॅटर्न दिसत असणार आहे. ओके. त्यानंतर पुढचा 4 नंबरचा निकाल आहे फर्स्ट इयर बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, त्याला बी-सी-ए सायन्स म्हणूया. तो 2019 पॅटर्नचा हा निकाल आहे. समर सेशनचा म्हणजे समर एक्झामचा आहे. आता याच्यामध्ये काही 125 च्या कोर्स अंतर्गत काही अभ्यासक्रम येतात. त्यांचा निकाल या ठिकाणी दाखवलेला आहे. ज्यामध्ये फर्स्ट इयर एम-एस-सी आय-टी, ओके, जो विंटर एक्झामचा निकाल आहे. तसेच फर्स्ट इयर एम-एस-सी सायबर सिक्युरिटी, एम-एस-सी डेटा सायन्स, नंतर एम-एस-सी फूड सायन्स अँड न्यूट्रिशन, नंतर एम-एस-सी डायटिशियनचा सांगितलेला आहे आणि एम-एस-सी हेल्थ सायन्सचा या ठिकाणी निकाल दाखवलेला आहे. तसेच जे विद्यार्थी फर्स्ट इयर एम-एस-सी वाईन ब्रीविंग अँड अल्कोहोलिक टेक्नॉलॉजीला आहे, त्यांचा देखील निकाल आहे आणि एक डिप्लोमा रिलेटेड म्हणजे डिप्लोमा इन कन्झ्युमर प्रोटेक्शन लॉ 2025 पॅटर्नचा समर एक्झामचा निकाल दाखवलेला आहे. तर हे सर्व निकाल आज जाहीर झालेले आहे. मग अजून फर्स्ट इयर बी-ए, फर्स्ट इयर बी-एस-सी यांचा निकाल 2024 पॅटर्न ॲज वेल ॲज 2025 पॅटर्नचा निकाल जाहीर होणं अपेक्षित आहे. तो येत्या 30 जूनपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. ओके. त्याचबरोबर सेकंड इयर बी-ए, सेकंड इयर बी-कॉम, सेकंड इयर बी-एस-सी, सेकंड इयर बी-एस-सी कॉम्प्युटर सायन्स या अभ्यासक्रमाचा देखील जो काही निकाल आहे, तो 30 जूनपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. थोडं मागे-पुढे होऊ शकतं. बाकी एम-कॉम किंवा एम-ए यांचे देखील पेपर ऑलरेडी तपासून झालेले आहे. त्यांचे देखील लवकरच निकाल जाहीर होणार आहे. एम-एस-सीच्या रिलेटेड कॉम्प्युटर सायन्स असतील किंवा काही केमिस्ट्री वगैरे असे काही अभ्यासक्रम आहे, तर त्यांचे परीक्षेचे निकाल हे तुम्हाला मी पाठीमागच्या व्हिडिओत सांगितल्या पद्धतीने 5 जुलैपर्यंत किंवा मॅक्सिमम 10 जुलैपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. कारण त्याचे पेपर तपासणे अजून काही बाकी आहे. इंजिनिअरिंग फॅकल्टीच्या एक्झामचे निकाल हे 10 जुलैच्या पुढे जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याच्यातील काही अभ्यासक्रमाचे निकाल हे लवकर जाहीर होतील. लॉ फॅकल्टीचे काही N+2+1 चे विद्यार्थी आहे, त्यांचा देखील निकाल आता लवकरात लवकर जाहीर होण्याची शक्यता आहे. तो सोमवारपर्यंत निकाल हा जाहीर केला जाईल. ओके. निकालाबाबत मी जवळ सर्व माहिती दिलेली आहे. तसेच टी-वाय बी-कॉमचा निकाल जाहीर झालेला आहे. त्याचबरोबर आता टी-वाय बी-ए, टी-वाय बी-एस-सी, टी-वाय बी-एस-सी कॉम्प्युटर सायन्स यांचे निकाल 30 जूनपर्यंत काही जाहीर होतील. काही निकाल जाहीर व्हायला म्हणजे बी-एचा निकाल जाहीर व्हायला शक्यतो तरी 5 जुलैपर्यंत वाट बघावी लागू शकते. निकाल लवकर झाला तर लवकर जाहीर होईल. बाकी टी-वाय बी-बी-ए, बी-बी-आय-बी, बी-बी-ए-सी-ए 2019 पॅटर्नचा निकाल हा लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. तो पण 30 तारखेपर्यंत जाहीर होणार आहे.
तर निकालाबाबत तुम्हाला सविस्तर माहिती इथे समजली असेल. कोणकोणते निकाल आज 27/6 पर्यंत जाहीर झाले. त्याच्यानंतर बाकी कोणत्या अभ्यासक्रमाचे निकाल कधी जाहीर होणार आहे याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आता आपण एक्झाम टाइम टेबल नॉन एन-ई-पी टू एन-ई-पीच्या बाबतीत माहिती घेऊया. याकरता काय करा, टाइम टेबल बघण्यासाठी तुम्ही पुन्हा unipune.ac.in या ऑफिशियल होम पेजला जा. तिथे तुम्हाला एक्झाम सेक्शन दिसेल. त्या सेक्शनला क्लिक करा. थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे टाइम टेबल म्हणून सेशन दिसेल. त्यावरती क्लिक करा. लेफ्ट साइडला तुम्हाला एप्रिल-मे 2026 दिसेल त्यावरती क्लिक करा. सगळ्यात अगोदर N+2+1 या स्टुडंट टाइम टेबलला क्लिक करा. इथे तुम्हाला वेगवेगळे अभ्यासक्रम दिसतील. ओके. मोबाईलमध्ये पाहणार असेल तर लेफ्ट साइडला क्लिक करून तिथे डेस्कटॉप मोड तुम्ही सिलेक्ट करून घ्या. तर याच्यामध्ये तुम्ही आर्ट्सचे ऑलरेडी आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले होते, की एस-वाय आणि टी-वाय बी-ए 2019 पॅटर्न, त्याच्यानंतर एम-ए 2019 पॅटर्नचे इथे N+2 रेग्युलर आणि N+2+1 फ्रेश ॲज वेल ॲज बॅकलॉग विद्यार्थ्यांचे निकाल परीक्षा वेळापत्रक इथं जाहीर झालेले आहे. कॉमर्स फॅकल्टी अंतर्गत इथे आता बघा 27/6 ला 4 अभ्यासक्रमाचे वेळापत्रक जाहीर केलेलं आहे. त्याच्यामध्ये नॉन एन-ई-पी टू एन-ई-पी आणि N+2+1 चे जे काही बॅकलॉग विद्यार्थी आहे, ते इथे 2023 पॅटर्नचे इथे तुम्हाला दाखवत असतील. तर यामध्ये ओपन करा. जसं इथे फर्स्ट इयरचा जो काही पेपर आहे, जो N+2+1 चा होता आणि नॉन एन-ई-पी टू एन-ई-पीचा होता. तो रिसर्च मेथोडॉलॉजीचा होता. त्याची परीक्षा 1/7/2026 ला होईल. यांची परीक्षा ही डिस्ट्रिक्ट वाईज जे काही सेंटर नेमलेले आहे, त्या सेंटरवर यांची परीक्षा होणार आहे. क्लस्टर सेंटर कोणते, कोणत्या केंद्रावर कोणती परीक्षा होणार याच्या संदर्भात एक मी व्हिडिओ 19 ते 20 जून रोजी जाहीर केलेला आहे. तो व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. त्याची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जाईल. त्यानंतर इथे एम-कॉम सेकंड ओके 2023 पॅटर्नचे नॉन एन-ई-पी टू एन-ई-पी सॉरी याच्यामध्ये नॉन एन-ई-पी टू एन-ई-पीचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांचं हे परीक्षेचं वेळापत्रक आहे. याच्यात हे जे काही पेपर आहे ते पण डिस्ट्रिक्ट वाईज जे काही क्लस्टर सेंटर आयोजित केलेलं आहे त्या सेंटरला या परीक्षा होणार आहे. याची जाणीवपूर्वक नोंद घ्या. त्यानंतर अजून या ठिकाणी तुम्हाला टाईम टेबलमध्ये एस-वाय बी-बी-ए सी-एचं जे काही 19 पॅटर्नचं टाईम टेबल होतं, त्याच्यामध्ये काही विषय इक्विव्हॅलन्समध्ये होते, तर ते या ठिकाणी तुम्हाला दाखवलेले आहे. ज्यांचा इक्विव्हॅलन्स हा फर्स्ट इयरचा होता, तर त्या रिलेटेड हे टाईम टेबल आहे. जसं की सी-ए 203 बिझनेस मॅथेमॅटिक्सचा जो काही इक्विव्हॅलन्स सब्जेक्ट होता, तो फर्स्ट इयरचा सब्जेक्ट होता. ओके. तर तो या ठिकाणी इथे दाखवलेला आहे. तर त्याचा पेपर 4/7/2026 रोजी 10 ते 12:30 या वेळेमध्ये होणार आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी त्याची नोंद घ्यायची आहे. त्यानंतर इथे तुम्हाला N+2+1चं एस-वाय बी-बी-एचा पेपर आहे. तर त्यामध्ये टाईम टेबलमध्ये मेन्शन केलेला नव्हता. आता तो या ठिकाणी मेन्शन केलेला आहे. तर एस-वाय बी-बी-एमध्ये इथं सप्लाय चेन मॅनेजमेंट, नंतर फंडामेंटल्स ऑफ रूरल डेव्हलपमेंट आणि लीगल ॲस्पेक्ट्स इन एच-आर हे सब्जेक्ट दिलेले आहेत. ज्यांची परीक्षा 30/6 पासून ते 4/7 पर्यंत होणार आहे. ही परीक्षा तुम्हाला कुठे होणार आहे याची ऑलरेडी आपण माहिती दिलेली आहेच. या परीक्षा तुमच्या डिस्ट्रिक्ट वाईज जे काही सेंटर आयोजित केलेलं आहे, त्या सेंटरवर होणार आहे. आता ही जी काही माहिती मी दिली तुम्हाला नॉन एन-ई-पी टू एन-ई-पी किंवा जे N+2+1 चे विद्यार्थी होते त्याची माहिती दिली. आता पुढची आपण माहिती बघणार आहे स्पेशल एक्झामच्या टाईम टेबल बाबत. तर सगळ्यात प्रथम ही स्पेशल एक्झाम कुणासाठी होणार आहे ते आपण जाणून घेऊया. बघा विद्यार्थी मित्रांनो, समर एक्झाम 2026 ज्यावेळेस 22 एप्रिल पासून पुढे स्टार्ट झाली, तर त्यामध्ये काही बी-कॉमचे विद्यार्थी असतील, काही एम-कॉमचे विद्यार्थी असतील किंवा अजूनही काही अन्य फॅकल्टीचे विद्यार्थी असतील. तर त्यांची परीक्षा चालू असताना म्हणजे विद्यापीठ परीक्षा चालू असतानाच त्यांची कदाचित सी-ए, सी-एस, सी-एम-ए किंवा अजूनही त्यांची एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी किंवा कोणत्याही एखादी गव्हर्नमेंटची परीक्षा आणि विद्यापीठाची परीक्षा एकत्रित आल्या कारणामुळं ह्या ज्या विद्यार्थ्यांनी दोन्ही परीक्षा एकत्रित आल्या कारणामुळं स्पेशल एक्झाम घेण्यासाठी अर्ज केलेला होता आणि विद्यापीठाने तो अर्ज मंजूर केला. त्या विद्यार्थ्यांची ही स्पेशल एक्झाम होत आहे. म्हणजे सपोज गृहीत धरा, की माझ्या महाविद्यालयात कदाचित एक एम-कॉमचा विद्यार्थी आहे. त्याचा एम-कॉमचा ज्यावेळेस पेपर होता, त्याच वेळेस त्याचा सी-एचा पेपर होता. ओके. तर त्या विद्यार्थ्यांनी काय केलं, सी-एचा पेपर त्यांनी देऊन टाकला आणि एम-कॉमच्या पेपरसाठी त्यांनी स्पेशल एक्झामला अपिअर केलं. तर त्या विद्यार्थ्यांना आज दिनांक 27/6/2026 रोजी मेल पाठवण्यात सॉरी टेक्स्ट मेसेज पाठवण्यात आलेले आहे. 5:56 आसपास काहीतरी आणि त्या विद्यार्थ्यांना त्यांची स्पेशल एक्झाम देण्यात येणार आहे. तेच विद्यार्थी स्पेशल एक्झाम देऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपण आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाला संपर्क साधू शकता. तर ह्या स्पेशल एक्झामचं टाईम टेबल बघा. इथे जसं कॉमर्स फॅकल्टीचं टाईम टेबल जाहीर झालेलं आहे. यामध्ये बघा स्पेशल एक्झाम एस-वाय बी-कॉम, स्पेशल एक्झाम टी-वाय बी-कॉम, स्पेशल एक्झाम एफ-वाय बी-कॉम, स्पेशल एक्झाम एस-वाय बी-कॉम इथं पॅटर्न वाईज दिलेले
आहे. त्यानंतर टी-वाय-बी-बी-ए, सी-ए, नंतर एम-कॉम फर्स्ट, एम-कॉम सेकंड असे जवळ-जवळ 7 अभ्यासक्रमाचे स्पेशल एक्झामचं टाईम टेबल दिलेलं आहे. जसं की आता एस-वाय बी-कॉमचं जर का मी टाईम टेबल ओपन केलं, तर या टाईम टेबलमध्ये बघा, इथे तुम्हाला ते कोणकोणत्या विषयाची स्पेशल एक्झाम घेतली जातीये आणि विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला होता. तर तेवढ्याच विषयांचे पेपर काय होतील, त्यांचे स्पेशल एक्झाममध्ये घेतले जाणार आहे. तर इथे जसं 16/7/2026 आहे, 29/6 आहे, 1/7 आहे, 6/7 आहे, 13 जुलै, 15 जुलै आणि 16 जुलैचा हे पेपर होणार आहे. हे जे काही पेपर आहे ते डिस्ट्रिक्ट वाईज आयोजित केलेला पेपर सेंटरला होणार आहे. त्याची यादी पण या ठिकाणी दिलेली आहे. लिस्ट ऑफ एक्झामिनेशन सेंटर अँड देअर मॅप कॉलेजेस. तर जसं पुणे जिल्ह्याचे काही कॉलेजेस आहेत, तर त्यांचा पिनकोड या ठिकाणी दिलेला आहे. त्यांच्या परीक्षा इथे सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूशनच्या त्या कॉलेजला होणार आहे. ओके. हवेली या ठिकाणी दाखवलेलं आहे. नंतर रयत शिक्षण संस्थेचं एस-एम जोशी कॉलेज जे काही आहे त्या ठिकाणी इथं सी-ए-ए-पी 013, 030 यांचे पेपर होतील. नंतर डी-वाय पाटीलचं जे काही कॉलेज आहे, कुठलं? पिंपरी चिंचवडचं किंवा आकुर्डी पुण्याचं जे काही कॉलेज आहे, तर त्या सेंटरला या ठिकाणी सी-ए-ए-पी 14720, नंतर सी-ए-ए-पी 014 230 आणि सी-ए-ए-पी 013,000 यांचे पेपर होणार आहे. नगर जिल्ह्यामधले जे काही पेपर आहेत, तर काही पेपर लोणी म्हणजे प्रवरानगरचं लोणीच्या इथलं जे काही इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्या ठिकाणी होणार आहे. तर के-जे-एस कॉलेज कोपरगाव या ठिकाणी काही पेपर होतील. तर त्यामध्ये जे काही विद्यार्थी लोणी, राहाता या तालुक्यातील आहेत, तर त्यांचे पेपर ह्या लोणीच्या कॉलेजला होतील. तर जे विद्यार्थी कोपरगाव, नेवासा, रामपूर तालुका आहे, तर त्यांच्या परीक्षा या के-जे-एस कॉलेजला होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील जे काही विद्यार्थी आहेत, तर त्यांच्या के-टी-एच-एम कॉलेजला कोणाचे पेपर होणार आहे? तर नाशिक, दिंडोरी, सिन्नर, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जे काही विद्यार्थी त्यांच्या परीक्षा होतील. ज्याच्यामध्ये सी-ए-एन 17 800 नंतर सी-ए-एन 17 850 हे कॅप सेंटर दिलेले किंवा त्यांच्या कॉलेजचे पिनकोड दिलेले आहे. जे विद्यार्थी कळवण, नंतर निफाड, चांदवड, येवला, देवळा, सुरगाणा तालुक्यातील जे विद्यार्थी आहेत, त्यांच्या परीक्षा एस-एन-जे-बीच्या इंजिनिअरिंग कॉलेज एस-एन-जे-बी चांदवड कॉलेजच्या इंजिनिअरिंग कॉलेजला होणार आहे. ज्याच्यामध्ये सी-ए-एन 17 460, सी-ए-एन 021 200, सी-ए-एन 017 750 आणि सी-ए-एन 018 020 हे पेपर होणार आहे. इथे मी फक्त जस्ट बी-कॉमचं तुम्हाला सांगितलं. सेम तसंच टी-वाय बी-कॉमचे जे काही पेपर आहे, कारण त्यावेळेस पण विद्यार्थी सी-एच्या परीक्षेला होते. तर त्यांच्या परीक्षा 29/6, 1/7, 3/7 ला होणार आहे. याच डिस्ट्रिक्ट वाईज सेंटरला. इथे सविस्तर यादी दाखवलेली आहे. हे परीक्षा वेळापत्रक काळजीपूर्वक बघा. काही अडचण असेल तर तुम्ही इथे मेन्शन करा. इथे पण एफ-वाय बी-कॉमचे पण टाईम टेबल दाखवलेले आहे. त्या विषयांच्या परीक्षा ह्या आयोजित तिथे केल्या जाणार आहे. तर हे जे काही टाईम टेबल आहे, ते संबंधित विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक बघा. महाविद्यालयांनी तिथपर्यंत पोहोच करा. टी-वाय बी-बी-ए, सी-एच्या पेपरच्या वेळेस पण काहीतरी एक्झाम कंडक्ट होत्या. त्याच्याकरता हे जे काही 2 पेपर आहेत, ते यावेळेस आयोजित केले जाणार आहे. संबंधित विद्यार्थ्यांचा निकाल हा रिझर्व्ह ठेवला जाईल. तो निकाल नंतर त्यांचा प्रदर्शित करण्यात येणार आहे. ओके. तर या पद्धतीने तुम्हाला संपूर्ण टाईम टेबल बाबत आपण माहिती दिलेली आहे. परीक्षा कोणासाठी होणार आहे त्याची माहिती भेटली. परीक्षा कुठे होणार आहे त्याची माहिती तुम्हाला दिली. परीक्षा कधीपासून सुरुवात होत आहे. काही परीक्षा 29 जून पासून होतील. काही 1/7 पासून आहे. काहींचे टाईम टेबल 4/7 पासून पण आहे. तुम्ही काळजीपूर्वक पद्धतीने ते टाईम टेबल बघा. अधिक माहितीसाठी आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाला संपर्क करा. तसेच काही मेजॉरिटी प्रॉब्लेम असेल तर चॅट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका. परीक्षेचे हॉल तिकीट आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाकडून तुम्ही कलेक्ट करायला विसरू नका. आणि एक सगळ्यात महत्त्वाची सूचना, की ज्या कॅप सेंटरचे विद्यार्थी म्हणजे आता डिस्ट्रिक्ट वाईज क्लस्टर सेंटरकडे दिलेले आहे, तर त्या संबंधित महाविद्यालयातील परीक्षा अधिकाऱ्यांनी आपल्या विद्यार्थ्यांसमवेत त्या क्लस्टर केलेल्या किंवा डिस्ट्रिक्ट वाईज जे काही आयोजित केलेले क्लस्टर सेंटर आहे, त्यांच्या परीक्षा विभागाला संपर्क साधा. त्यांना आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची यादी आणि त्यांची समरी द्यायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.